तर नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम स्वागत आहे तुमच्या एका अजून नवीन व्हिडिओमध्ये. कारण की आजची ही व्हिडिओ आणि या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणारा एक संदेश आणि या व्हिडिओमधून मिळणारी तुम्हाला माहिती, ती माहिती तुमच्यासाठी अनमोल ठरेलच, मौल्यवान ठरेलच. पण त्याशिवाय तुम्हाला एक शिकवण सुद्धा देऊन जाईल की नक्की आपण चुकतोय कुठं, नक्की आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे आणि या मतलबी दुनियेमध्ये तुम्हाला कोणते कार्य करून यश मिळणार आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मला तुला सांगायच्या आहेत, त्या गोष्टी स्वामींना तुला सांगायच्या आहेत आणि स्वामींनी स्वतःहून त्या गोष्टी पहिलेच सांगितल्या आहेत आणि त्या गोष्टी आज मी तुला सांगायला जात आहे. म्हणून तुला फक्त एवढेच सांगतो, ही व्हिडिओ आतापासून ते शेवटच्या सेकंदापर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघ. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेव. चल तर त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव, कारण की आपला चॅनल हा तुमच्या जीवनासाठी भरपूरच महत्त्वपूर्ण ठरून जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल, एक ऑनलाईन पद्धतीने बघितला जाणारा व्हिडिओ आणि त्याचा चॅनल माझ्या जीवनासाठी कसा महत्त्वपूर्ण ठरेल? कारण स्वामींनी व आपल्या परमेश्वरांनी अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या लिहून ठेवलेल्या आहेत आणि ज्या गोष्टी आपल्याला लवकर बघता येत नाहीत, त्या गोष्टी लवकरच तुमच्यापर्यंत आमच्या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतात. आणि त्या गोष्टी आपल्या जीवनासाठी बऱ्याच महत्त्वपूर्ण असतात. जेवढे महत्त्वपूर्ण आपले परमेश्वर आपल्या जीवनासाठी आहेत, तेवढेच त्यांचे विचार आपल्या जीवनासाठी महत्त्वपूर्ण आहेत. म्हणून ते विचार आणि त्यांचे मत तुमच्याबद्दलचे ते सर्व काही आपल्या या चॅनलवरती येत राहत असतात. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर सारा दुःख सहन केला असाल, ते स्वतःच्या माणसांमुळे, आपल्या जवळच्या माणसांमुळे. कारण की हा कलियुग आहे आणि इथे पहिलेच आपल्या परमेश्वरांनी सांगून ठेवलेले, कोणताच माणूस कोणाची साथ देणार नाही, आपली जवळची माणसं सुद्धा आपली साथ देणार नाहीत. आणि जर तुला या आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर त्या कलियुगामध्ये, या कलियुगामध्ये तुला दुसऱ्यांचा विचार करावा लागेल. आज तुझ्या आयुष्यात दुःख येत आहेत, अडचणी येत आहेत आणि त्या अडचणींना मात देण्यासाठी तुला सर्वात पहिला उपाय हाच असेल. तो उपाय मी तुला सांगतो आणि तो उपाय, आणि त्यासाठी मी पण एक नवीन मोहीम राबवलेली आहे. आताच्या वेळेत कोणीच कोणाचं नाही, आपले जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत. त्यावेळेत जर तू दुसऱ्या लोकांचा विचार करत असशील, त्यावेळेत तू दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये आनंद मिळवत असशील, तर तुझे आयुष्य हे पूर्णपणे सुखी होऊन जाईल. तुझ्या आयुष्यातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊन जातील. आणि त्यासाठी आम्ही स्वतःहून एक मोहीम राबवलेली आहे. त्यामध्ये ज्या लोकांना एका वेळेचं जेवण खायला मिळत नाही, ज्यांना राहण्यासाठी ठिकाण नाही आणि ज्या छोट्या छोट्या चिमुकल्या पोरांना उपाशी राहायला लागतं, त्यांची परिस्थिती बघून आपल्या डोळ्यातून पाणी निघेल. माझ्या डोळ्यातून सुद्धा पाणी निघालेले आहे त्यांची परिस्थिती बघून. म्हणून त्यांच्यासाठी एक मोहीम राबवलेली आहे. त्यामध्ये त्यांना त्यांच्या सर्व गरजा, खाण्यापिण्याच्या गरजा पूर्ण करून देणार आहोत. त्यासाठी आमच्याकडे सुद्धा थोडी निधी कमी पडते आणि त्यासाठी आम्हाला तुमच्या छोट्याशा मदतीची फारच गरज आहे. आणि त्यासाठी तुमची मदत आम्हाला लाख मोलाची ठरून जाणार आहे. खालती जो मोबाईल नंबर दिलेला आहे, त्या मोबाईल नंबरवरती तुम्ही ऑनलाईन मार्फत कोणत्याही ॲपद्वारे तुम्ही आम्हाला त्या गोष्टीसाठी, या मोहिमेसाठी मदत करू शकता. आणि खरंच सांगतो, या गोष्टीमध्ये मदत केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सुख तुम्हाला मिळेल. कारण की तुमच्यामुळे कोणीतरी दुसरा आनंदी असेल, कोणीतरी दुसरा सुखी राहत असेल, तर तुमच्या आयुष्यात सुद्धा सुख यायला वेळ लागणार नाही. आणि त्या पोरांची परिस्थिती पाहून खरंच डोळ्यातून पाणी नाही, डोळ्यातून रक्त निघते. म्हणून त्या लोकांचा विचार मी सुद्धा केलेला आहे आणि त्यासाठी मला सुद्धा थोडी मदत लागणार आहे. आणि त्यासाठी तुमची मदत आमच्या लाख मोलाची ठरून जाणार आहे. म्हणून तुमची मदत ही आम्हाला भरपूरच महत्त्वाची आहे. आणि जर तुम्हाला मदत करायला जमलं नाही तर वाईट मानून घेऊ नका. कारण की आज तुमची परिस्थिती जी आहे, त्या परिस्थितीशी तुम्ही लढत आहात. ती परिस्थिती कायम तुमच्यासोबत तशी राहणार नाही. तुमची परिस्थिती सुद्धा बदलेल. फक्त ती परिस्थिती बदलण्याची ताकद तुम्ही ठेवा. आणि परिस्थिती बदलल्यानंतर ही गोष्ट नेहमी करा की तुम्ही दान धर्माचा काम हा नक्कीच करा. आज जर तुमच्या खिशात थोडे पैसे असतील तर त्यातले थोडेसे पैसे दान धर्मात लावा. कारण की आपली मेहनतीने कोणी दुसरा आनंदी राहत असेल
तर ते सर्वात चांगली गोष्ट आहे आणि सर्वात चांगला कर्म सुद्धा तेच आहे. आणि ते कर्म कधी ही तुमचे वाईट जात नाही. जर आजचे कर्म तुझे चांगले असतील तर पुढचे कर्म सुद्धा तुझे चांगलेच राहणार. म्हणून सांगतो. आणि बऱ्याच स्वामी भक्तांना मी बघितलेले आहे ज्यांचे आयुष्य खूपच सुखी होते, खूपच धन्य होते. फक्त त्यांचे जे माज आलेले, त्यांना माज आलेला ज्या गोष्टींचा, ज्या वेळेस त्यांच्याकडे सर्व होते त्यावेळेस ते त्या गोष्टीची किंमत केली नाही आणि वेळेने त्यांच्यासोबत केली मस्करी. वेळेने सुद्धा त्यांच्यावरती वाईट वेळ आणली. ज्या वेळेत त्यांच्याकडे खायला सुद्धा पैसे होते, बरेच पैसे होते, बरेच त्यांची परिस्थिती चांगली होती, पण त्यांनी त्या गोष्टीचा माज केला आणि आज डोळ्यातून पाणी निघेल अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे. म्हणून ज्या वेळेस तुमच्याकडे ती गोष्ट नाही, ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करा. फक्त ज्या वेळेस तुमच्याकडे जी गोष्ट येईल त्यानंतर ती गोष्ट गमवू नये त्यासाठी प्रयत्न करा. आयुष्यामध्ये प्रयत्न करायचेच आहेत, प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न करायचे आहेत, प्रत्येक बाबीसाठी आपल्याला प्रयत्न करायचेच आहेत. फक्त ते प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना मिळालेले यश हे कधी विसरू नका. आणि कोणामुळे मिळाले त्या व्यक्तीला कधीच विसरू नका. सर्वप्रथम आपले बघणारे परमेश्वर, त्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका. तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीसाठी कमी पडणार नाही. आणि दुसरे म्हणजे आपले आई बाबा. आपले आई बाबा आपल्या सोबत असतील नसतील, फक्त जे काय आहे ते आज त्यांच्यामुळेच आहे. म्हणून कधीच आपल्या आई बाबांना नाराज ठेवू नका. जर यापूर्वी चुकून पण तुम्ही आई बाबांवरती ओरडला असाल तर त्याची माफी तुम्ही परमेश्वराकडे मागा आणि ह्यानंतर मी अशी चुकी करणार नाही असे सुद्धा म्हणा. कारण की परमेश्वराच्या पहिले आपण आपल्या आई बाबांना मान द्यायला पाहिजे. कारण की आपले आई बाबा हेच आपले परमेश्वर आहेत. आणि परमेश्वर हे प्रत्येक गोष्टीमध्ये मिळतो आपल्याला. आपला देव हा आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मिळतो. फक्त त्या प्रत्येक गोष्टीमधून शोधून काढणारा माणूस पाहिजे. तुम्ही तुमचे मत बदला, विचार सुद्धा तुमचे बदलतील. बघण्याचा दृष्टिकोन एकच असतो, माणूस एकच असतो, फक्त त्याकडे बघण्याचे दृष्टिकोन दोन असतात. एक चांगल्या प्रकारे बघितलेला माणूस त्याला चांगलाच म्हणणार आणि एक वाईट प्रकारे बघितलेला माणूस त्याला वाईटच म्हणणार. आज जर तुम्ही एका माणसाकडे लक्ष देत आहात, तुम्ही त्याला म्हणालात की हा माणूस वाईट आहे, तर तो कायम तुमच्या नजरेत वाईटच राहणार. फक्त त्याच माणसाला तुम्ही बघून बोलत असाल नाही हा माणूस चांगला आहे, तर तो माणूस तुमच्या मनात चांगलाच राहणार. तुमचा दृष्टिकोन हा बराच तुमच्या आयुष्यासाठी महत्वाचा आहे. तुम्ही तुमचा बघण्याचा दृष्टिकोन नीट करा. माणूस ओळखायला शिका. सर्वप्रथम या युगामध्ये माणूस ओळखायला शिका. माणूस ओळखल्यानंतर त्याच्याकडचा दृष्टिकोन नीट ठेवा आणि मग त्याच्या संगतीला लागा. कारण की संगत ही भरपूरच महत्वाची आहे. आज तुमची संगत चांगली असेल, आज तुमची संगत भरपूरच चांगली असेल तर त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलेच होत राहणार. पण आज जर तुम्ही संगत वाईट ठेवलात तर त्या संगतीचा फळ सुद्धा तुम्हाला नंतर मिळणार. ते पण कसे मिळणार ते तुम्हाला माहिती आहे. आणि संयम आणि कठोरपणा हा तुमच्यात पाहिजे. फक्त तेवढाच तुमच्यामध्ये दया माया सुद्धा पाहिजे. कारण की कोणत्याच गोष्टीसाठी जर तुम्हाला दयाच येत नसेल तर तुम्ही निर्दयी आहात आणि निर्दयी माणसांना या जगामध्ये जागाच नसते. कारण की जो माणूस निर्दयी असतो त्या माणसाला परमेश्वर लक्षच देत नाही. त्या माणसाकडे आपला परमेश्वर लक्षच देत नाही. पण परमेश्वर त्याला एक चान्स सुद्धा देतो की तू सुधर आणि त्यातून वेगळा बन आणि तुझ्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळवून जा. आणि बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला सांगणे हे महत्वाचे आहेत. फक्त त्या गोष्टी तुला येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजणार आहेत. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि बाजूला जो बेल आयकॉन दिसत असेल त्यावरती क्लिक सुद्धा करून ठेव. कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुलाच पाहता येईल. तर आजच्या ह्या गोष्टी ज्या की वेळ, संयम, दृष्टिकोन या 3 गोष्टी झालेल्या आहेत, ज्या गोष्टी तू कायम लक्षात ठेव. आणि आणखीन 4-5 गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला पुढच्या व्हिडिओमध्ये समजणार आहेत. म्हणून पुढच्या व्हिडिओची वेळ पहा, वाट पहा आणि या गोष्टी लक्षात ठेव. आणि जी मी तुला मोहिमेबद्दल सांगितलं आहे त्यावरती सुद्धा थोडासा विचार कर. आणि भेटूया आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये. पण त्या अगोदर आणखीन एक महत्वाचा क्षण, आणखीन एक महत्वाची 2 मिनिटे ती तुझ्या आयुष्यासाठी महत्वाची आहेत. कारण ती मिनिटे, ती 2-3 मिनिटे तुला पूर्ण आनंदी करून टाकतील. ही व्हिडिओ बघता
बघता बघता तुला जेवढे वाईट वाटले असेल मनापासनं ते सर्व तुझे मनातून निघून जातील आणि तुझे मन सुद्धा स्वच्छ राहील, सुंदर राहील. त्यासाठी मोबाईल थोडा वेळ बाजूला ठेव, डोळे बंद करून घे. ह्या गोष्टी डोळे बंद केले आताच्या वेळेत फक्त मोजून 2 मिनिटं हे ऐकून घे. माणसाला या कलियुगामध्ये जगायचं असेल, या कलियुगामध्ये मला जायचं असेल तर त्या माणसाने पहिले माणुसकी जपायला पाहिजे, त्यानंतर दानधर्म केले पाहिजे आणि शांतपणे डोळे बंद करून नको बघायला. असा दृष्टिकोन त्याच्यामध्ये पाहिजे, चित्र येईलच. चांगल्या बघण्याचा दृष्टिकोन त्या माणसामध्ये पाहिजे. जर दुसऱ्याचं चांगलं होत असेल त्याचं बघून आपण सुद्धा पुढे जायचं, अशी वागणूक जर त्या माणसामध्ये असेल तर तो माणूस आयुष्यामध्ये पुढे जातो. स्वामी समर्थ. आणि मला माहिती आहे बरेच माणसं या गोष्टीमध्ये चुकले आहेत, बरेच माणसं आपल्या वागणुकीमध्ये चुकले आहेत, बरेच माणसं आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये चुकले आहेत. फक्त त्या चुकीला सुद्धा माफी मिळते जर तुम्ही मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ, परमेश्वरा माझ्याकडून चुकी झाली, त्या चुकीसाठी मला माफ कर असे म्हणाला तरी सुद्धा तुम्हाला माफी भेटेल. कारण की परमेश्वराचा हृदय एवढा मोठा आहे की त्याला जर तुम्ही कोणत्या प्रकारचं नवस केलं नाही तरी चालेल. फक्त जर तुम्ही मनाने श्रद्धेने जर आपल्या परमेश्वराला पुकारलात, आपल्या परमेश्वराचे नाव घेतलात तरी सुद्धा तुमचे सर्व कार्य होऊन जातील. फक्त त्यासाठी तुम्हाला सुद्धा मेहनत करावी लागेल, त्यासाठी तुम्हाला सुद्धा कष्ट करावे लागतील. जर तुम्ही घरात बसून नुसते परमेश्वराचे नाव घ्याल तर परमेश्वर सुद्धा तुम्हाला मदत करणार नाही. कारण की तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी कष्टच घेत नाहीत, जर तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी मेहनतच घेत नाही तर तो परमेश्वर सुद्धा तुम्हाला कसा मदत करेल ही गोष्ट पण नेहमी लक्षात ठेवा. परमेश्वर पण तुमच्याकडून भरपूर कार्य करून घेतो, तेव्हा जाऊन तुम्हाला त्या गोष्टीचं फळ देतो. कारण की तुम्हाला त्या गोष्टीची किंमत राहिली पाहिजे. कोणतीही गोष्ट आयती मिळाली तर त्या गोष्टीची किंमत राहत नाहीत. आणि जर तुम्हाला ती गोष्ट मिळवण्यासाठी आणखीन आणि बरेच मेहनत करावे लागत असेल, बरेच प्रयत्न करावे लागत असतील तर समजून जा की तुमची वेळ येईल, ती वेळ कधीच जाणार नाही. आणि जर तुमचे अर्धे आयुष्य गेले असेल प्रयत्न करण्यातच आणि तुमच्या डोळ्यातून अजून सुद्धा पाणीच निघत असेल, तुमच्या आयुष्याला अजून सुद्धा यश लागले नसेल तर समजून जा की तुमचे चांगले दिवस येणार आहेत. चांगले दिवस यायला सुद्धा वेळ लागत नाही. पण तुम्ही म्हणाल की आम्ही स्वामींची भक्ती कधीपासून करतोय, स्वामींची आम्ही नाव कधीपासून घेतोय आणि आम्ही कष्ट सुद्धा करतोय, तरी सुद्धा आमची चांगली वेळ येत नाही. तर वेळेला सांगून ठेवा की माझी चांगली वेळ आणणारा सुद्धा माझा परमेश्वर आहे आणि माझी चांगली वेळ येणारच. असे जिद्द मनात ठेवा आणि जिद्द मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात झालेला फरक, तुमच्या आयुष्यात होणारा बदल आणि तुमच्या आयुष्यामध्ये मिळालेले यश आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळालेले धन, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळालेले सर्व सुख, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे झालेले पूर्ण इच्छा, हे सर्व तुम्ही माझ्या कमेंट बॉक्स मध्ये येऊन सांगाल की हो देवा, हो स्वामी भक्ता, हो स्वामी सेवका, माझ्या आयुष्यामध्ये मला सर्व काही मिळाले, माझ्या आयुष्यामध्ये मला प्रत्येक गोष्ट मिळाली. फक्त यासाठी तुम्हाला रोज स्वामींचे नाव सुद्धा घ्यायला लागेल, रोज आपल्या परमेश्वराचे नाव घ्यायला लागेल. कारण बऱ्याच लोकांनी आता स्वामींचे अनुभव घेतलेले आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये कसे आले, त्यांच्या आयुष्यामध्ये कशी मदत केली, या सर्व गोष्टी त्यांनी बघून घेतलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टी त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत. आणि वेळ तुमची पण येणार आहे, तुमच्यावरती सुद्धा अनुभव येणार आहे, तुम्हाला सुद्धा अनुभव येणार आहे. त्यासाठी तुम्ही वाट पहा आणि रोज 4 ते 5 मिनिटं आपली व्हिडिओ बघा, त्यामध्ये जे सांगतोय तसे करा आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही गंमत पाहाल तर बोलाल की हो, आज माझे आयुष्य बदलून गेलेले आहे. आणि अजून तुम्हाला बऱ्याच गोष्टी मला सांगायच्या आहेत, त्या गोष्टी या व्हिडिओ मध्ये सुद्धा कळतील. आणि आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी कळवायला सुद्धा वेळ लागेल आणि ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत आणायला सुद्धा वेळ लागेल. तर तुमच्यामध्ये संयम ही गोष्ट पाहिजे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.